निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला. हा, तुम्ही सुनीता राजपूत ना? हो हो हो. किती वेळा फोन केला असेल मी. बापरे, आता इतकं कसं सांगताना विसरून जाईल की काय असं वाटतं. एवढा आनंद पण झाला अरे मला. बापरे. कुठून बोलताय ताई? मी मुंबईवरनं बोलते. अच्छा अच्छा. नाव सांगू शकता का? नाही नाही, नाव नाही. बरं बरं. माहिती का, माझे मिस्टर आहेत ना, 2 वर्षापूर्वी कोरोना झाला होता ना त्यांना. अरे बापरे. तर ते आजारीच होते अहो. अच्छा अच्छा. आणि मग आता 6 महिन्यापूर्वी गेले ते. अरे बापरे. हो. आणि मग एकदम मला हे झालं. मी ते आजारी होते तेव्हा अशी व्हिडिओ बघायची तुमचे. आणि मला पण वाटायचं करावं आपण स्वामी सेवा वगैरे. आधी मी दत्ताची 14 आणि 18 अध्याय रोज वाचायची दत्ताचा. आणि नंतर ते गेल्यानंतर मग मला जपायला जरी बसली किंवा वाचायला जरी बसली ना, स्वामी सारामृत वाचायची ना मी, तर मला रडायला यायचं खूप. अरे बापरे. हा. मग म्हटलं, मग असेच थोडे दिवस गेले. मग त्यानंतर काय झालं, माझं माहेर आहे ना, 28 वर्ष नव्हतं, तुटलेलं होतं. आमचे संबंध संपले होते, असेच वाद झाला होता. तर हो, मग मी ठरवलं की आपण काहीतरी पारायण वगैरे करू. मग मी 11 पारायण केले सारामृताचे असे. मग त्यात मी म्हटलं की मला ना माझं माहेर मिळावं आणि माझा मुलगा परमनंट व्हावा, त्यासाठी मी पारायण केलं. 11 केले तरी काय गुण नाही आला. दुसरा केला तरी नाही. मग तिसऱ्याला माझं माहेर मिळालं 28 वर्षांनी. बरं का. अरे बापरे. हो. अरे वा. आणि आता खूप मला स्वामींचे अनुभव आले बरं का, छोटे मोठे. असं घरात पण असं सुगंध येतो कधी कधी. अरे वा. आणि दिव्यात तर रोज फुल असतं, काही नाही काही. ते शुभ संकेत असतात. हो. आणि अशी एकदा मी अशीच तुमचे अनुभव ऐकत अशी स्वप्नात पडली होती. आणि माझ्या पोटाच्या डाव्या बाजूला दुखायला लागलं एकदम. म्हटलं आता मी घाबरले, कारण बायकांचं कसं डाव्या बाजूला दुखायला लागलं की भीती वाटते की नाही. हा. मग मी म्हटलं बापरे स्वामी, म्हटलं आधीच मला 2 आजार आहेत. मला डायबिटीस आहे, थायरॉइड आहे. म्हटलं आता परत दुसरा आजार काय होऊन देऊ नका. मी असं तोंडातला शब्द संपता नाहीत, पण माझं पोटातच दुखायचं थांबलं हो. अरे वा. हो. आणि त्याच्यानंतर असंच थोडे दिवस गेले. त्याच्यानंतर माझ्या छातीत दुखायला लागलं खूप. दुपारचंच ते पण असं. मग तेव्हा पण मी स्वामींना म्हटलं, स्वामी हे काय माझ्या मागे लागलंय, म्हटलं सारखं काही ना काही दुखते. आणि माझ्या छातीत पण दुखायला लागलं. तर ते सुद्धा माझं बंदच झालं दुखणं. अरे वा. बघा. आणि असे छोटे मोठे खूप अनुभव आहेत माझे. इतके अनुभव आहेत ना स्वामींचे. आता फक्त माझा मुलगा परमनंट व्हावा एवढीच इच्छा आहे. होईल, लवकरच होईल. अशी जाते पण तो असं तोंडापर्यंत घास येतो आणि तो घास काढला जातो, असं होतंय ते. अरे अरे. नाही होईल. आता अनुभव शेअर केलाय ना तुम्ही. हो हो. नक्की. फोन लागला, मला इतका आनंद झाला ना की माझा दुसरा अनुभव, मला वाट बघते दुसऱ्या अनुभवाची की माझा मुलगा परमनंट व्हावा. होणार. लवकरच तुमचा तो अनुभव येईल. हो हो हो. स्वामी समर्थ ताई. ठेवते. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.